ऑक्टोबर 2025 पासून कोल्हापूरसह राज्यातील आशा आणि गटप्रवर्तक महिलांचं मानधन मिळालेलं नाही, त्यामुळे दाम नाही तर काम नाही अशी भूमिका घेत सोमवार नंतर जिल्हा परिषदेवर गनिमी काव्यानं आंदोलन केलं जाईल असा इशारा गटप्रवर्तक महिला संघटनेनं दिलाय। केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व आरोग्यविषयक योजना आशा आणि गटप्रवर्तक महिलांमुळेच समाजातील तळागाळापर्यंत पोहोचतात। त्यातून या आरोग्यदूत महिलांना 56 प्रकारची कामं करावी लागतात, पण त्यांचं मानधन आजवर कधीही वेळेवर मिळत नाही। त्यातून या आशांची घोर निराशा होतीये। 56 प्रकारची कामं करूनही त्यांना मानधन मिळत नाही, या संबंधीचं वृत्त गेल्या आठवड्यात बी न्यूजमध्ये प्रसारित झालं होतं। या पार्श्वभूमीवर सीटू प्रणित आशा गटप्रवर्तक महिला संघटनांची बैठक उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि भरमा कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली। सोमवारपर्यंत मानधन मिळालं नाही तर गनिमी काव्यानं जिल्हा परिषदेला घेराव घालण्याचा इशारा देण्यात आलाय।